मेळघाटात मोठ्या प्रमाणात होळी हा सण साजरा केला जातो आणि या होळी सणानिमित्त चिखलदरा धारणी तालुक्यातील बहुतांश नागरिक परतवाडा खरेदीसाठी येतात। प्रवास हा लांबचा असतो, त्यामुळे आदिवासी नागरिकांना राहण्याची, जेवणाची व भोजनाची सुविधा निर्माण व्हावी या उद्देशाने मेळघाटचे आमदार केवलराम काळे, यशवंत काळे आणि गौरव काळे यांच्या माध्यमातून स्थानीय सर्किट हाऊस येथे मोठ्या प्रमाणात निःशुल्क भोजन व आरोग्य शिबिराची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। मेळघाटातील आदिवासी नागरिकांना भोजनाची व्यवस्था व्हावी त्याकरिता ही व्यवस्था आमदार केवलराम काळे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसापासून मेळघाटातील आदिवासी भोजन व आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। होळी सण म्हटला की मेळघाटातील आदिवासी नागरिकांसाठी हा सण म्हणजे एक उत्सव असतो। या सणाच्या दरम्यान बाहेरगावी गेलेले अनेक आदिवासी बांधव आपल्या गावाकडे जाण्यासाठी येतात। मग लांबचा हा प्रवास करत येणाऱ्या या सर्व नागरिकांना जेवणाची सुविधा व्हावी याकरता या ठिकाणी आमदार केवलराम काळे व यशवंत काळे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी सर्वांना निःशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। मेळघाटात होळी सण हा 1 दिवस नव्हे तर 5 दिवस सतत चालू असतो। मेळघाटातील आदिवासींसाठी हा सण म्हणजे आनंदाची पर्वणी। यातच मेळघाटातील अनेक आदिवासी बांधव आपल्या गावाकडे येत असताना मोठ्या प्रमाणात प्रवास करत थकल्यानंतर गावाला जाण्यासाठी त्याची काहीतरी मध्यंतरी व्यवस्था व्हावी या भावनेतून मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी या सर्व आदिवासी बांधवांसाठी निःशुल्क भोजनाची व्यवस्था केली आहे। मेळघाटात कुठलीही समस्या निर्माण हो तात्काळ धावून जातात ते मेळघाटचे आमदार केवलराम काळे। आज या ठिकाणी त्यांनी काय व्यवस्था केली, किती लोक जेवून गेले, गेल्या 2 दिवसापासून निःशुल्क भोजनाची आणि सोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे। हा सण आमच्या आदिवासींचा मोठा सण आहे आणि या निमित्ताने आमचे सर्व बाहेर गावी गेलेले जे मजूर असतात तर या गावी जाताना परतवाडा येथे थांबतात आणि ते आपल्या गावी जातात। आज होळी आहे आणि होळी निमित्तानं आमचे बाहेर गेलेले सर्व मजूर आपल्या गावी परत जात आहेत आणि त्यांना इथून जाताना ते उपाशी तपाशी न राहावं म्हणून आम्ही आमच्या मित्रमंडळीमार्फत जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणाची, राहण्याची, पिण्याची व्यवस्था सर्व केलेली आहे आणि आरोग्याची सेवा आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे आणि सर्व बांधव उपाशी तपाशी न जावं म्हणून आम्ही इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। मनरेगामध्ये आमचे होळी हा मोठा सण असल्यामुळे मनरेगामध्ये जे काम करणारे मजुरांची मजुरी थकलेली होती आणि या अधिवेशनामध्ये मी ते बाजू मांडली आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि वित्तमंत्री आमचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आमचे नरेगाचे मंत्री यांनी हे नरेगाचे पैसे मंजूर करून त्यांना तात्काळमध्ये पैसे मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे दिलेले आहे आणि आमच्या मजुरांची, आदिवासी मजुरांची होळी आनंदामध्ये जात आहे म्हणून मी त्यांना सर्व मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो आणि आमचे सर्व होळीच्या मध्ये आमच्या आदिवासी बांधवांना होळीची शुभेच्छा देतो।